मराठवाड्यात तुफान पावसानं दुष्काळातलं चित्र पालटलं असलं तरी शेतीचं मात्र मोठं नुकसान केलंय। मराठवाड्यातल्या 16 लाख हेक्टर क्षेत्रावरही शेतजमिनीत अद्याप पाणी साचले। पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीनला बसलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। आज मराठवाड्यातून पाऊस ओसरलाय, मात्र अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे। मराठवाड्यात गेल्या 5 ते 6 दिवस होत असलेल्या पावसानं पिकांचं झालेलं नुकसान पाहता ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली। ते नाशकात बोलत होते। सोयाबीन, तूर, कापूस अशा पिकांचं 100% नुकसान झालंय। तर विखे पाटील यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली। तसंच शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसह अन्नछत्रांचीही सोय करावी असं विखेंनी म्हटलंय। मुख्यमंत्री ने खुद पूरे मराठवाड़े की इस बाढ़ इलाके का दौरा करना चाहिए और वो दौरा करने के बाद मीटिंग में अकाल की जो परिस्थिति में अपन घोषणा करते हैं, तो इस बाढ़ की परिस्थिति में किसानों को राहत के लिए घोषणा करने की कल जरूरत है। और मुझे ऐसा लगता है कि सीएम साहब ने कल की कैबिनेट मीटिंग में ये निर्णय करना चाहिए। खरीपाच्या काळात सुरुवातीला झालेल्या पावसामुळे आता ते सुद्धा हातातून गेलेलं आहे। पहिला तो कर्जबाजारी होता, आता पुन्हा काही नव्याने त्यांनी सावकारकडून किंवा बँकांचं घेतलेलं कर्ज होतं। पण आता सरकारने ताबडतोब आता विनाविलंब कर्जमाफीची ताबडतोब घोषणा करावी। मराठवाड्यात पाऊस नव्हता तेव्हाही शेतकरी रडकुंडीला आला होता आणि आता पावसानं हाहाकार केल्यानंतरही शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलंय। परतीच्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान केलं। आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मराठवाड्यातला पाऊस, पूर आणि त्यामुळे झालेलं नुकसान भरपाई यावर चर्चा होणार आहे। पुरामध्ये नुकसानीचा रिपोर्ट बैठकीत सादर करण्यात येईल। शक्य तितकी मदत सरकारकडून केली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिलं। आजच्या बैठकीत चर्चा करून केंद्राकडे प्रस्ताव पाठवू असंही फुंडकर म्हणाले।